So, hello friends, good evening. Yesterday we have seen the BODMAS rule. काय काय बघितलं होतं आपण? BODMAS rule बघितलं होतं. त्यानंतर आपण काय बघितलं? डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघितली. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 2, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 4, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 5, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 6, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 9 अँड डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 10. 11 ची पण डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे, बट इट इज मोर कॉम्प्लिकेटेड, सो दॅट आपण बाय फॉरगेट करणार आहे त्याला आणि पुढे जाऊया. BODMAS रूल मध्ये आपण सगळ्यात पहिले काय बघितलं? BODMASचा अर्थ काय होतो? बी फॉर, ओ फॉर, हा ऑफ म्हणजेच काय? मल्टिप्लिकेशन, पण ते वेगळा ऑफ आहे, हा पर्सेंटेज वाला ऑफ आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट डी फॉर डिव्हिजिबिलिटी, एम फॉर मल्टिप्लिकेशन, ए फॉर एडिशन अँड एस फॉर subtractions. Okay, so these rules were learned by us in previous lecture. Okay, now we are going to see the equations. आपल्याला आता काय बघायचंय? इक्वेशन्स बघायचंय. सो इक्वेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक फॉर द 10th aspect. ओके, सो आपल्याला ते बघायचंय यावेळेस. खूप इम्पॉर्टंट असणार आहे आपल्याला या वर्षी, कारण आता आपलं पहिलंच चॅप्टर आहे, दॅट इज नथिंग बट द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, आणि हे खूप इम्पॉर्टंट चॅप्टर असणार आहे फॉर द 12 मार्क्स. सो दॅट आपल्याला इक्वेशन्स समजणं खूप महत्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. आय होप तुम्ही लेक्चर्स रेग्युलरली बघत असाल, रिवाइज करत असाल, जे रिव्हिजन तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू साठी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चलो. सो लेट अस सी द इक्वेशन्स. इक्वेशन्स बघताना काही गोष्टी आपल्याला बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला माहिती पाहिजे की टर्म म्हणजे काय. सो काही ज्या टर्म्स आहेत, काही जे काय म्हणता येईल त्याला, हा टर्म्सच, त्या टर्म्स आपल्याला समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, एक असते ती कॉन्स्टंट टर्म, ओके, अँड सेकंड वन इज द व्हेरिएबल टर्म. सो टर्म इज ऑल्सो डिवायडेड इंटू द 2 पार्ट. एक आहे कॉन्स्टंट टर्म अँड सेकंड वन इज द व्हेरिएबल टर्म. आता कॉन्स्टंट कोणाला म्हणायचं आणि व्हेरिएबल कोणाला म्हणायचं? आता फॉर एक्झाम्पल, आता तुझं नाव काय? दिव्या. दिव्या, सपोज मी म्हटलं की दिव्याला आपण 5 ऍपल्स दिले. किती ऍपल्स दिले? 5. दिव्या मुकी आहे, शी कॅनॉट टॉक, शी कॅनॉट हिअर. सो इफ शी वॉन्ट टू एक्सप्रेस दॅट सर गिव्स मी 5 ऍपल्स, सो हाऊ शी कॅन एक्सप्रेस इट? ती कसं सांगेल की मला 5 ऍपल्स दिलेत? सो ती असं तरी करेल ऍटलिस्ट 5. ओके, सो 5. आता हे 5 घेऊन मी पाकिस्तानला गेलो. सो पाकिस्तानवाले काय म्हणतील की हे किती आहेत? हेच घेऊन मी अमेरिकेत गेलो आणि त्यांना दाखवलं, गिव्ह मी 5. बोललो नाही, फक्त 5. सो ते काय किती देतील? 5 ऍपल्स देतील. सो द व्हॅल्यू ऑफ 5 इज अ कॉन्स्टंट एव्हरीवेअर इन द वर्ल्ड. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे जा, याची व्हॅल्यू चेंज होणार नाही. इट इज अ कॉन्स्टंट वन. 5 इज अ कॉन्स्टंट वन. सो जे नंबर्स आहेत, फॉर एक्झाम्पल 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अप टू द इन्फिनिटी, -1, -2, 3/2, 5/2, √2, √3, दीज आर ऑल कॉन्स्टंट टर्म्स. या सगळ्यांना आपण काय म्हणतो? कॉन्स्टंट टर्म्स. तुम्ही सोप्या भाषेमध्ये त्याला म्हणा रिअल नंबर्स. रिअल नंबर मध्ये सगळे नंबर येतील, 0 पासून 1, 2, 3, -1, -2 सगळे, त्याच्यानंतर √2, √3 अँड सो ऑन. ओके, या सगळ्या व्हॅल्यूजला आपण काय म्हणू शकतो? कॉन्स्टंट. ज्याची एक पर्टिक्युलर फिक्स्ड अशी व्हॅल्यू आहे, अशा क्वांटिटीला, अशा गोष्टीला आपण काय म्हणतो? कॉन्स्टंट असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे सेकंड वन इज द व्हेरिएबल. उद्यापासून जर दोघं लेट आले तर तिकडेच राहायचं, यायचं नाही. हा, तो आपला क्लासचा टाइम आहे 6 o'clock. तो पर्टिक्युलरली मेंटेन करा, आणि जर ते जमत नसेल देन लिव्ह द क्लास. ओके, शिस्तीचं पालन झालं पाहिजे, डिसिप्लिन झाली पाहिजे. जर लेट यायचं असेल तर तुमचं काळं थोबाड मला दाखवू नका. व्हेरिएबल टर्म. व्हेरिएबल म्हणजे काय? की सपोज आता माझं आवडीचं उदाहरण, की मी आदित्यला म्हणालो आय विल गिव्ह यू एक्स एग्स. मी तुला एक्स अंडे दिले. किती अंडे दिले? एक्स.
आता एक्स ची व्हॅल्यू मला सांगा, एक्स ची व्हॅल्यू काय आहे? फिक्स आहे. वेदांत म्हणेल की आदित्य सरांचा खूप आवडत आहे, सरांनी 1 डझन अंडे दिले असतील त्याला. हर्षल म्हणत असेल की नाही आदित्य एकदम इरेग्युलर लेट येतो नेहमी, त्याला 1च अंड दिला असेल. बाकीची मंडळी काहीतरी वेगवेगळे व्हॅल्यूज सांगतील. सो नाउ द व्हॅल्यू ऑफ एक्स इज नॉट फिक्स हिअर. एक्स ची व्हॅल्यू फिक्स आहे का? नाही. सो अशा प्रकारच्या टर्मला आपण काय म्हणणार आहोत? व्हेरिएबल. जे आपण कोणत्याही लेटरने दाखवतो, ए बी सी एक्स वाय अँड झेड या लेटर्सने आपण दाखवतो, त्याला आपण काय म्हणतो? व्हेरिएबल टर्म. व्हेरिएबल म्हणजे काय? हॅव्हिंग नो फिक्स्ड व्हॅल्यू. हॅव्हिंग नो, किंवा इकडे लिहूया आपण हॅव्हिंग नो फिक्स्ड व्हॅल्यू. ज्याची व्हॅल्यू फिक्स नाहीये त्याला आपण काय म्हणणार आहोत? व्हेरिएबल असं म्हणणार आहोत. आणि कॉन्स्टंट म्हणजे काय? ज्याची व्हॅल्यू काय असते? फिक्स्ड व्हॅल्यू असते. ओके, त्याला आपण काय म्हणतो? कॉन्स्टंट टर्म. ठीक आहे. याच्यावरनं काही टर्म्स पडल्या होत्या, आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलोय. कोणकोणते? पॉलिनॉमियल शिकलेलो आपण, मोनोमियल्स, बायनॉमियल्स, ट्रायनॉमियल्स अँड पॉलिनॉमियल्स. ओके, आता बघा मोनोमियल म्हणजे काय? मोनो चा अर्थ होतो 1 आणि मियलचा अर्थ होतो टर्म, ज्याच्यामध्ये एकच टर्म आहे. फॉर एक्झाम्पल 2x किंवा 3 किंवा 4y² किंवा z, यांना आपण काय म्हणतो? मोनोमियल. ज्यांच्याकडे काय असते? एकच टर्म असते त्याला आपण मोनोमियल म्हणतो. ज्याच्याकडे 2 टर्म्स असतात त्याला आपण म्हणतो बायनॉमियल. काय म्हणतो? बायचा अर्थ होतो 2, नॉमियलचा अर्थ होतो टर्म. ज्याच्याकडे 2 टर्म्स आहेत त्याला आपण बायनॉमियल म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, 3x² प्लस एक्स किंवा 4y² मायनस वाय किंवा 3x प्लस वाय. 2 टर्म्स आहेत बघा, 1 2 1 2 1 2. ओके, कळलं सगळ्यांना? त्याला काय म्हणतो आपण? बायनॉमियल. अगेन तिसरी टर्म आहे ती म्हणजे ट्रायनॉमियल. काय म्हणतो? ट्रायचा अर्थ होतो 3, नॉमियलचा अर्थ होतो टर्म. ज्याच्याकडे किती टर्म्स आहेत? 3 टर्म्स आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, 3z² प्लस झेड प्लस फाय. किती टर्म्स आहेत रे? 3 टर्म्स. अशा प्रकारच्या पॉलिनॉमियलला आपण काय म्हणतो? ट्रायनॉमियल. अंडरस्टूड एव्हरीवन? काही शंका याच्यामध्ये, या टर्म्स मध्ये सगळ्यांमध्ये? कॉन्स्टंट टर्म काय असते? व्हेरिएबल काय असतं? टर्म कोणाला म्हणायचं? हे कळलं? ओके, सो याच्यावर डिपेंडंट आहे इक्वेशन. इक्वेशन मध्ये पण 2 आहेत. एक आहे एक्सप्रेशन आणि एक आहे इक्वेशन. एक्सप्रेशन कोणाला म्हणायचं आणि इक्वेशन कोणाला म्हणायचं? याच्या अगोदर आणखी एक आपण टर्म शिकूया, त्याला म्हणतात ऑपरेशन. काय करायचंय? म्हणजे आता काहीतरी हार्ट बाहेर काढायचं, डोळे बाहेर काढायचे, तो ऑपरेशन आहे का इथे? नाही. ऑपरेशन मीन्स ऍक्शन. आपण कोणकोणत्या ऍक्शन घेऊ शकतो? फॉर एक्झाम्पल एक ऍक्शन इथे घेतली, ऍडिशन. इथे दिसते एक सबट्रॅक्शन. या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन. सो ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, ह्याला आपण काय म्हणतो? ऑपरेशन. आणखी पण ऑपरेशन्स आहेत, स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर आहे, क्यूब रूट आहे, क्यूब आहे, हे देखील ऑपरेशन्स आहेत. पण जनरली मॅथमॅटिक्स मध्ये ह्या 4 ऑपरेशन्सला खूप महत्व आहे. आता ह्या सगळ्यांचं जर मी कॉम्बिनेशन केलं, कोणाचं कॉम्बिनेशन? तर एक कॉन्स्टंट टर्म घेतली, एक व्हेरिएबल टर्म घेतली, एक ऑपरेशन घेतलं. ओके, सो याच्यापासून हे जे तयार झालं, या टर्मला आपण काय म्हणतो? एक्सप्रेशन. याला आपण काय म्हणतो? आणि हेच एक्सप्रेशन बघा, हेच एक्सप्रेशन जर आपण इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये लिहिलं तर त्याला काय म्हणायचं? इक्वेशन. समजलं? एक्सप्रेशन कोणाला म्हणायचं आणि इक्वेशन कोणाला म्हणायचं? एक्सप्रेशन मध्ये इक्वल टू 0 नसतो, इक्वेशन मध्ये मात्र इक्वल टू 0च असायला पाहिजे असं आहे का? नाही, असं पण असू शकतं. फॉर एक्झाम्पल 5x प्लस 3y इज इक्वल टू 9, असं पण असू शकतं.
इक्वल टू ज्याच्यामध्ये आहे त्याला, त्या टर्म्सला, त्या पॉलिनॉमियलला आपण काय म्हणणार आहोत, इक्वेशन. समजल्या सगळ्या टर्म. तर हे एकदम बघा छोटूक पोटूक लहानपणीचं इल्लू बिल्लू वालं उदाहरण आहे, एक्सप्रेशन्स आहेत, सॉरी इक्वेशन्स आहेत. आता इथे ऑपरेशन्स चेक करा. इथे ऑपरेशन काय रे, ऍडिशन आहे. इथे ऑपरेशन आहे सबट्रॅक्शन. इथे अगेन ऍडिशन आहे. इकडे मात्र काय दिसतंय तुम्हाला, डिव्हिजन. काय दिसतंय तुम्हाला, डिव्हिजन. ओके, सो हे सॉल्व्ह करायची बघा सोपी सोपी पद्धत आहे. ओके, तर ते आपल्याला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. तो आपण ते कसं सॉल्व्ह करणार आहोत. आता इथे काय दिसतंय तुम्हाला, +3. हा +3 इकडे येताना काय होतो, तो हा x ऍज इट इज, हा इक्वल टू हा 7, हा +3 इकडे येऊन काय होतो, -3. 7 मधनं 3 गेले, तुमचा आन्सर काय आलं, 4. समजलं का, एव्हरीवन गॉट इट. हे बघा, हे खूप छोटस उदाहरण आहे, पण हिथूनच तुमची सुरुवात आहे. हेच तुम्हाला जमलं पाहिजे, आणि हे जर जमलं तर आपल्याला पहिलं चॅप्टर जमणार आहे, अदरवाईज पहिलं चॅप्टर आपल्या डोक्यावरनं जाणार आहे. समजलं एव्हरीवन. आता अगेन इथे काय बघा, -4 आहे. आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची रे, ते चेक करा. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची. इथे व्हॅल्यू काढायची होती एक्स ची. तर इथे या +3चं काही काम होतं का, नाही. म्हणून आपण त्याला काय केलं, शिफ्ट केलं. या मेथडला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन मेथड. काय म्हणतात, किंवा ट्रान्सफर मेथड. ट्रान्सफर करतो आपण एक डिजिट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण काय करतो, ट्रान्सफर करतो. एका साइड कडनं दुसऱ्या साइड कडे काय करतो, ट्रान्सफर करतो. समजतंय सगळ्यांना, ऑल ऑफ यू. ठीक आहे. आता आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची आहे. या -4चं इकडे काही काम आहे का, हा -4 तिकडे जाऊन काय होईल, मग हा जर +4 तिकडे गेला तर इथे काय राहील, फक्त ए. बघा मी स्टेप बाय स्टेप सांगतो. इथे राहिला काय, फक्त. त्याच्यानंतर हा इक्वल टू, हा 8, यांना हलवायचं नाही. हल्ला कोण आहे, 8 शिफ्ट झालाय. कोण शिफ्ट झालाय, 8. हा -4 शिफ्ट होतोय. सो हा -4 तिकडे जाऊन काय होईल, +4. सो 8 + 4 किती, 8 + 4 किती, 12. ओके, सो दिस इज युअर फायनल आन्सर. म्हणजे काय करायचंय सर, जर लेफ्ट हँड साइडला ऍडिशन असेल तर तो शिफ्ट होताना काय होतो, मायनस. जर इकडे मायनस असेल तर तिकडे शिफ्ट होताना काय होतो, प्लस. इकडे जर मल्टिप्लाय असेल तर तिकडे जाताना काय होईल, डिवाइड. आणि जर इकडे डिवाइड असेल तर तिकडे जाताना काय होईल, मल्टिप्लाय. दॅट्स इट. ही गोष्ट तुम्हाला पक्की डोक्यामध्ये ठेवायची. ओके, समजतंय तुम्हाला सगळ्यांना. ओके, आता अगेन सेम गोष्ट इथे या ठिकाणी दिली. वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ वाय. वाय ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. सो दॅट आपण काय करणार, या +7चं काही काम नाहीये. हा +7 तिकडे शिफ्ट करणार. आणि प्लस बघा इथे काय राहिला, फक्त वाय इक्वल टू हा 10. आता शिफ्ट केलेली व्हॅल्यू लिहा. हा +7 तिकडे जाऊन काय होईल, -7. आणि 10 मधनं 7 गेल्यावर किती उरतात, फायनल आन्सर. ओके, नाउ लुक ॲट हियर. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, या डिवायडेड बाय 2चं काही काम आहे का इकडे. हा डिवायडेड बाय 2 तिकडे जाईल तर काय होईल, मग बघा हा 2 तिकडे गेलाय, बरोबर. हा 2 तिकडे गेलाय, मग काय राहिला फक्त, तर पी राहिला फक्त, इक्वल टू राहिला. हा 20 राहिला. आता शिफ्ट झालेली क्वांटिटी डिवायडेड बाय 2 होती, इकडे येताना काय झाली, देअरफॉर पी ची व्हॅल्यू काय आली, का 22, 40. हा लक्षात ठेवा, ऍडिशन करतात काही जण. 20 + 2 डिवाइड आहे, तिकडे जाताना काय झाला, मल्टिप्लाय. दॅट्स इट. 22 जा 40. ओके, इझी पीझी इक्वेशन आहे. आता हे बघा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथे काय करणार, कोणाची व्हॅल्यू काढायची, के ची. आता हा 5K दिलाय, काय दिलाय, 5K. याचा अर्थ काय होतो, तर हा 5 आणि हा K यांच्यामध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. आणि जेव्हा एक नंबर आणि एक व्हेरिएबल, हा K काय इथे व्हेरिएबल, म्हणजे ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाहीये, जेव्हा हे जवळ असतात तेव्हा त्यांच्यामध्ये कोणतं साईन असतं, मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. हे आता मला प्रत्येक वेळेस सांगायला लावू नका. सो नाऊ यू आर वेल ग्रोन अप. तुम्हाला ते अंडरस्टूड असलं पाहिजे की सर या दोघांमध्ये कोणतंही चिन्ह नाहीये, याचा अर्थ त्यांच्यामध्ये काय आहे,
मल्टिप्लिकेशन. ओके, सो मी असं लिहू शकतो, हवं तर हे मी लिहितो 5 मल्टिप्लाय बाय k इज इक्वल टू 25. वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ k. दॅट्स वाय वी ट्रान्सफर मल्टिप्लाय बाय 5 फ्रॉम लेफ्ट हँड साइड टू द राइट हँड साइड. ओके, सो इफ इट इज मल्टिप्लाय बाय 5 हियर, आपण शिफ्ट केल्यावर काय होईल 25. हा मल्टिप्लाय होता तर काय होईल डिवायडेड बाय 5. ओके, सो डिवायडेड बाय 5 पुढे काय होईल 5 1 जा 5 and 5 5 जा 25. Therefore the value of k is काय 5. ओके, समजलं. सो दीज आर सम एक्झाम्पल्स फॉर प्रॅक्टिस. ऍडिशन आहे इकडे, इकडे सबट्रॅक्शन आहे, इथे मल्टिप्लिकेशन आहे आणि डिव्हिजन आहे. दिस इज फॉर होमवर्क टू यू नाव. ओके, समजलं तुम्हाला हे. एनी प्रॉब्लेम हियर? बघा 4 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेत, which are easy one. Okay, so write it fast now. Now there are some extra questions for you for the practice. याच्यापैकी बघा हे इझी आहे, हे तुम्हाला जमेल. मी याच्यासाठी देतोय की तुम्हाला मॅक्सिमम प्रॅक्टिस झाली पाहिजे. ओके, सो फॉर द मॅक्सिमम प्रॅक्टिस आपल्याला जास्तीत जास्त या प्रकारचे एक्सप्रेशन्स इक्वेशन्स आपल्याला काय करायचे सॉल्व्ह करायचे. ओके, सो जर पहिलं इक्वेशन घेतलं आपण, काय दिले आपल्याला y minus 5 is equal to 1. We have to find out the value of y. Therefore we transfer minus 5 from left hand side to the right hand side. So we get y equal to 1 as it is. हा minus 5 इकडे शिफ्ट होऊन काय होईल plus 5. So what is the answer? 6 is the final answer. Okay, Baki all the questions are very easy to you. I hope you can solve it. Okay, then solve. थोडंसं इक्वेशन चेंज झालं की एवढं गडबड करायची गरज नाहीये. सेकंड इक्वेशन बघा काय आहे, काय दिले तुम्हाला 8 इज इक्वल टू t प्लस 5. तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, टी ची व्हॅल्यू काढायची. ह्याचं काही काम आहे का इकडे, त्याला शिफ्ट करा ना, त्याला शिफ्ट करा. तो काय होईल जर हा प्लस 5 इकडे येताना काय होईल 8 मायनस 5 इज इक्वल टू काय राहिलं फक्त 8 मधनं 5 गेले किती उरले. तो आन्सर काय आलं. मग दॅट्स इट. असा काही नियम आहे का फक्त लेफ्ट हँड साइड कडनं राईट हँड कडे शिफ्ट होईल, असा काही नियम आहे का. राईट हँड कडनं पण लेफ्ट हँड कडे शिफ्ट होऊ शकतो, आहे का नाही. सिमिलरली फोर्थ क्वेश्चन सेम आहे. काय दिलंय बघा 19 इज इक्वल टू m मायनस 4. व्हॅल्यू कोणाची काढायची आहे एम ची. हा -4 आहे, याला इकडे शिफ्ट करा, काय हरकत नाही, चालेल सर. हा 19, हा -4 इकडे येऊन काय झाला +4 इज इक्वल टू एम. मग 19 + 4 किती झाले 23 इज इक्वल टू एम. फक्त आन्सर लिहिताना व्यवस्थित लिहा की एम इज इक्वल टू सॉरी करेक्ट आहे ना, असं लिहा. दॅट्स इट. काय कन्फ्युजन व्हायची गरज आहे, एवढेही कन्फ्युज होऊ नका. मग पुढे चला पुढे जाऊया. आता बघायचं आपल्याला फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन ही पद्धत इम्पॉर्टंट आहे कोणासाठी, फॉर द स्क्वेअर अँड क्यूब रूट साठी. कोणासाठी, जर आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे किंवा क्यूब रूट काढायचं आहे. ओके, आणि आपला एक सेकंड नंबरचं चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. या चॅप्टर मध्ये आपल्याला फॅक्टरायझेशन खूप खूप इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. समजतंय सगळ्यांना एव्हरीवन. ओके, सो फॅक्टरायझेशन मेथड फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांनी समजून घ्या की कशा पद्धतीने फॅक्टरायझेशन करतात. आता सगळ्यात पहिला नंबर तुम्हाला काय दिलाय 32. 32चं फॅक्टरायझेशन करायचं. फॅक्टरायझेशनचा अर्थ होतो त्याचे प्राईम नंबर्स मध्ये तुकडे तुकडे करणे. इतके तुकडे करणे की आता त्याचे फर्दर तुकडं होणं शक्य नाही. उदाहरणार्थ बघा 32 ला कोणाकोणाने भाग जातो. सगळ्यात पहिले आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघितली, एकदा रिवाइज करूया. 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते बघा. आता तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट कामात येईल. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8
यापैकी नंबर येतात त्या नंबरला कशाने भाग जातो? 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते? जेवढेही डिजिट्स आहेत या सगळ्या डिजिट्सची काय करायची? सम. जे आन्सर मिळालंय त्या आन्सरला जर 3 ने भाग गेला तर या पूर्ण नंबरला कशाने भाग जातो? 3 ने भाग जातो. 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते? युनिट आणि टेन्स प्लेसला जर 4 ने डिवाइड झालं तर त्या पूर्ण नंबरला कशाने भाग जातो? 4 ने भाग जातो. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ एखादा नंबर आहे का इथे बघा, हा 260, याच्यामध्ये हा युनिट प्लेस आहे, हा टेन्स प्लेस आहे. इथे काय आलंय रे? 16. काय आलंय? 16. म्हणजे 16 4च्या टेबलमध्ये येतो का? येस. म्हणजे या पूर्ण नंबरला कशाने भाग जाईल? 4 ने भाग जाईल. समजलं का? 5 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय? ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 असेल त्या पूर्ण नंबरला कशाने भाग जातो? 6 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय? ज्या नंबरला 2 आणि 3 ने पण भाग जातो त्या नंबरला 6 ने पण भाग जाईल. आणि फायनली 9 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट ही कोणाची आहे? 3 ची. आणि 10 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते? ज्या नंबरच्या युनिट प्लेसला काय आहे? 0 आहे त्या नंबरला कशाने भाग जातो? 10. ओके. चला मग आता इथे 2 आहे म्हणजे कशाने भाग जाईल? 2 ने. 32 च्या हाफ किती होतात रे? 16. किंवा 32 ला जर 2 ने भाग दिला तर 2 1 जा 2, 3 मधनं 2 गेले 1, वरून घेतला 2, 2 6 जा 12, 0. आन्सर काय आलं? 16. परत 2 ने भाग देऊया 16 ला. 2 च्या टेबल मध्ये 16 येतो. 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि 2 1 जा. जोपर्यंत इथे 1 येत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचंय? डिवाइड करायचे. ओके, केला आपण डिवाइड. आता 32 चे फॅक्टर्स काय आले बघा? 2 1 2 3 4 5 टाइम्स. 1 2 3 4 and 5 टाइम्स. करेक्ट. बघा याचा काय अर्थ? आता मला सांगा या 2 चे आणखी फॅक्टर्स होतील का? 2 चे फॅक्टर्स पडतील का? नाही पडणार. सो या प्रकारच्या फॅक्टरायझेशनला आपण काय म्हणतो? प्राइम फॅक्टरायझेशन. काय म्हणतो? प्राइम फॅक्टरायझेशन. प्राइमचा अर्थ काय होतो? प्राइम नंबर्स आपण बघितले की ज्या नंबरला 1 अँड द नंबर इटसेल्फ यांनीच भाग जातो, तो नंबर स्वतः आणि 1 यानेच भाग जातो, त्या नंबरला आपण काय म्हणतो? प्राइम नंबर. समजलं का सगळ्यांना? ऑल ऑफ यू अंडरस्टूड? जायचं पुढच्या नंबरकडे. चला पुढचा नंबर काय आहे? 57. 57 कोणाच्या टेबलमध्ये येतो? बघा 5 प्लस बघा 2 च्या टेबलमध्ये येतो का? नाही. 5 प्लस 7 किती होतात? 12. 12 3 च्या टेबलमध्ये येतो का? येस. म्हणजे या नंबरला सुद्धा कशाने भाग जाईल? 3 ने भाग जाईल. मग इथे लिहूया 3. 3 1 जा 5 मधनं 3 गेले 2, वरून घेतला 3 9 जा 27. काय आन्सर आलं? आणि 19 काय रे? प्राइम नंबर आहे. 19 कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही. तो 19 हा फक्त 19 1 जा 19. तो 57 चे फॅक्टर्स काय पडले? याचा परत तुकडे होतील का 3 चे? या 19 चे परत तुकडे होतील का? नाही होणार. ओके. तो हे झाले प्राइम फॅक्टरायझेशन. पुढे नेक्स्ट काय? पुढचा नंबर 23. 23 कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही. ओके. तो याचे फॅक्टरायझेशन काय येईल? 23 1 जा 23. हे दोनच फॅक्टर आहेत त्याचे, प्राइम फॅक्टर आहेत. आता घेऊया 150 चा. नेक्स्ट क्वेश्चन काय? 150 कशाने भाग जाईल? पहिले 2 पासून स्टार्ट. काय? 8 10? अरे डायरेक्ट 10 कडे नका जाऊ. बरं ठीक आहे, 10 सांगितलं याने, आपण 10 घेऊन बघूया. 10 15 जा बरोबर 150. त्याच्यानंतर इथे 5 म्हणजे कशाने भाग जाईल? 5 ने. 5 3 जा 15 आणि 3 1 जा 3.
आता 150 चे फॅक्टर बघा. 150 इज इक्वल टू काय आलं 10 5 आणि 3. 3 चे परत तुकडे होतील का? 5 चे परत तुकडे होतील का? पण 10 चे परत तुकडे होतील ना. कसे? 2 5 जा 10. म्हणून डायरेक्ट 10 वर नाही उडी मारायची. म्हणून डायरेक्ट 2 पासनं स्टार्ट करा तुम्ही. कशापासनं? 2 पासनं स्टार्ट करा. इथे लिहिला मी 150 डिवायडेड बाय 2. डिव्हिजन करा. 150 डिवायडेड बाय 2. 2 7 जा 14. उरला 1 वरून घेतला 0. 2 5 जा 10. किती आन्सर आलं? आता अगेन 2 ने डिवाइड होतंय का याला? मग 7 प्लस 5 किती होतात? 12. म्हणजे याला 3 ने भाग जाईल का? 12 ला 3 ने भाग जातो का? म्हणजे या पूर्ण नंबरला कशाने भाग जाईल? 3 1 जा 3, 3 2 जा 7 मधनं 6 गेले. किती उरले? 1 वरून घेतला 3 5 जा काय आला आन्सर? कशाने भाग दिला होता? आता 25 कोणाच्या टेबलमध्ये येतो? 5 5 जा 25 and 5 1 जा 5. ओके. काय डिफिकल्ट आहे फॅक्टरायझेशन? तो इथे लिहा 150 आणि त्याचे फॅक्टर काय? 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5. ओके. अगेन 216 कशाने भाग जाईल सांगा? देऊया 2 ने भाग. 2 1 जा 2 10. 2 1 जा वरून घेतला 1. 2 च्या टेबल मध्ये 1 येतो का? 2 0 हा 1 ऍज इट इज वरून घेतला 2 8 जा काय आला आन्सर? 108. परत हे बघा इथे 8 आलं 2 ने भाग जाईल. 2 ने 10 ला भाग द्या. 2 5 जा 10. आता 8 ला भाग द्या. 2 4 जा इथे 4 आलं परत जाईल 2 ने भाग. लिहा मग 54 डिवायडेड बाय 2. 2 2 जा उरला 1 वरून घेतला 4. 2 7 जा 27. व्हेरी गुड. 2 7 जा 27. शाबाश शाबाश मेरे शेर, मेरे काले, मेरे हरे पीले नीले. आणि 27 कोणाच्या टेबल मध्ये तो? 3 9 जा 3 3 जा आणि 3 1 जा. ओके. काय फॅक्टर्स पडले 216 चे? इज इक्वल टू 1 2 3 1 2 3 1 2 3. समजलं? तो अशा पद्धतीने हे फॅक्टरायझेशन करायचे आहे. सो ओके. हे उरलेले क्वेश्चन्स तुम्ही घ्या होमवर्क साठी. कोणासाठी? ओके. सॉल्व करा. चला वरती टॉपिकचं नाव द्या फॅक्टराइजेशन. चलो फिर जाएंगे अभी नेक्स्ट पेज पर और देखेंगे इंडेक्स. आता आपल्याला बघायचं इंडेक्स, त्यालाच इंडायसेस असं पण म्हणतो आपण. ओके. आता मल्टिप्लिकेशन म्हणजे काय हे शॉर्टकट मध्ये समजून घ्या थोडक्यामध्ये. मल्टिप्लिकेशन इज नथिंग बट द रिपिटेटिव्ह ऍडिशन. काय? रिपिटेटिव्ह ऍडिशन. पुन्हा 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 ऍडिशन करणे, एकाच गोष्टीचे बऱ्याचदा ऍडिशन. उदाहरणार्थ बघा, आपल्या क्लासमध्ये किती स्टुडंट आहेत असं कन्सिडर करूया आपण. आपल्या क्लासमध्ये 50 स्टुडंट्स आहेत. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर? आणि प्रत्येकाला मी 4 नोटबुक्स डोनेट केल्या. किती बुक्स डोनेट केल्या? मग तुम्ही असं करत बसाल का? 4 प्लस 4 प्लस 4 प्लस 4 प्लस हाऊ मेनी टाइम्स? 50 टाइम्स करत बसणार का ऍडिशन? की सिम्पली तुम्ही असं करणार 50 आणि 50 स्टुडंट्स होते आणि प्रत्येक स्टुडंटला किती नोटबुक दिल्या? 4 नोटबुक्स दिल्या. सो हे जर मल्टिप्लिकेशन केलं 4 0 0 4 5 जा. सो टोटल किती नोटबुक्स डोनेट केल्या मी? 200 नोट्स काय केल्या? मी डोनेट केल्या. नोटबुक्स डोनेट केल्या. येस ऑर नो? सो एव्हरी टाइम
रिपिटेटिव्ह ऍडिशन करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. समजलं की नाही? सिमिलरली मल्टिप्लिकेशन पण जर रिपिटेटिव्ह असेल, काय मल्टिप्लिकेशन पण जसं ऍडिशन आपण बघितलं 2 प्लस सॉरी आपण 4 घेतलं 4 प्लस 4 प्लस 4 प्लस 4 प्लस 4 प्लस 4 1 2 3 4 5 6 4 किती टाइम्स रिपीट होतोय 6 टाइम्स रिपीट होतोय. सो दॅट टोटल आन्सर काय आला तुमचं. सिमिलरली जर मी मल्टिप्लिकेशन रिपिटेटिव्ह केलं तर 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4 तर मी हे कसं लिहिणार किंवा असं लिहिलं 4 मल्टिप्लाय बाय 4. सो 1 2 3 4 अँड 5 4 मी किती टाइम्स रिपीट केला 5 टाइम्स रिपीट केला. हे अशा पद्धतीने डोनेट केलं जात. याच्यामध्ये हा जो 4 आहे या 4 ला काय म्हणतात बेस आणि ही जी पॉवर आहे याला काय म्हणतात इंडेक्स किंवा पॉवर असं म्हणतात. काय म्हणतात इंडेक्स किंवा पॉवर. समजलं का? सो रिपिटेटिव्ह मल्टिप्लिकेशन आपण या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो आणि हे वाचणार कसं 2 टू द बेस 8 किंवा 2 रेस टू 8 2 रेस टू 8 अशा पद्धतीने आपण हे काय करतो रीड करतो. यामध्ये हा जो 2 आहे हा काय आहे रे बेस आणि 8 काय आहे त्याला आपण इंडेक्स म्हणतो किंवा त्याला आपण काय म्हणतो पॉवर असं म्हणतो. ज्यावेळेस आपण डिग्रीज बघू व्हेरिएबल बघू किंवा इक्वेशन्स बघू तेव्हा ह्या पॉवरलाच आपण डिग्री असं पण म्हणतो. काय म्हणतो डिग्री ऑफ इक्वेशन असं देखील म्हणतो. उदाहरणार्थ एक इक्वेशन घेऊया आपण 3x⁴ प्लस 4x² मायनस 3x³ प्लस 5x मायनस 9 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला इक्वल टू च्या फॉर्म मध्ये आहे म्हणजे काय इक्वेशन. सो याची इक्वेशन म्हणजे याची डिग्री काय आहे या इक्वेशनची डिग्री काय डिग्री म्हणजेच काय रे हायेस्ट पॉवर. डिग्री म्हणजेच काय मग हायेस्ट पॉवर किती दिसते तुम्हाला 2 3 इथे काहीच नाहीये याचा अर्थ काय 1. या सगळ्यांमध्ये हायेस्ट पॉवर काय 4. सो या इक्वेशनची डिग्री किती आली 1 मार्क साठी हा क्वेश्चन विचारला जातो परीक्षेमध्ये. ओके सो आयडेंटिफाय द डिग्री ऑफ इक्वेशन. सो डिग्री ऑफ इक्वेशन किती आहे 4. समजलं का? ओके सो इथे जर x⁴ आहे याचा अर्थ काय रे x⁴ आहे याचा अर्थ काय आदित्य ठाकरे x⁴ चा अर्थ काय x × 4 बघा मी तुम्हाला ऑप्शन देतो कोण बनेगा करोडपती. x⁴ चा अर्थ काय होतो x मल्टिप्लाय बाय 4. सेकंड ऑप्शन x प्लस 4. थर्ड ऑप्शन x मायनस 4 आणि फोर्थ ऑप्शन x मल्टिप्लाय बाय x मल्टिप्लाय बाय x मल्टिप्लाय बाय x. ऑप्शन नंबर डी दिस इज द करेक्ट आन्सर. x⁴ चा अर्थ काय की x चं मल्टिप्लिकेशन किती टाइम्स 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन ऑफ x. x चं मल्टिप्लिकेशन हाऊ मेनी टाइम्स 4 टाइम्स. असंच करतो ना आपण 2 चा स्क्वेअर किंवा 7 चा स्क्वेअर मीन्स व्हॉट 7 मल्टिप्लाय बाय 7 दॅट इज नथिंग बट द 49. ओके 4 चा क्यूब याचा अर्थ काय होतो 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4 दॅट इज नथिंग बट द 64. समजलं का हे? ओके चलो नेक्स्ट 5⁴ याचा अर्थ काय हाऊ मेनी टाइम्स मल्टिप्लिकेशन ऑफ 5 4 टाइम्स. हाऊ मेनी टाइम्स 4 टाइम्स. सो 5 * 4 = 20 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 * 4 = 120 5 *
So 5 multiplied by 5 multiplied by 5 multiplied by 5. So what is the answer? 625 is the answer. Okay. आता हे लिहिताना एक काळजी घ्यायची आहे सगळ्यांनी. एव्हरीवन शुड टेक केअर हाऊ टू राईट दिस. ओके, समवन राईट दिस ॲज अ 5⁴. दिस इज नॉट 5⁴, दिस इज 54. लिहिताना काळजी घ्यायची आहे की 5 इज द बेस अँड 4 इज द इंडेक्स. तो ती प्रॉपरली त्याच्या डोक्यावर लिहायचंय. हा, काही जण असं लिहितात x⁴. व्हेरी गुड, काळजी घ्या प्रॉपरली. रिप्रेझेंटेशन सुद्धा छान असलं पाहिजे. जसं एखाद्या लग्नाला जाताना आपण मस्त नटून थटून जातो, व्यवस्थित केशभूषा वेशभूषा आपली असते, असते की नसते? म्हणजे हेअरस्टाईल एक छान असते, मस्तपैकी छान शेरवानी वगैरे घालतो आपण, की कळलेले मळलेले चेहरे, फाटलेले कपडे असं घालून जातो का? का? रिप्रेझेंटेशन. तो एक्झाम मध्ये किती येतं तुम्हाला याच्यावर पण काही डिपेंड असतं की तुम्हाला किती येतं, आणि ते तुमच्या रिप्रेझेंटेशन मध्ये दिसलं पाहिजे. तो जर तुमचं अक्षर व्यवस्थित असेल, पेपर लिहिताना जर तुम्ही असं मस्तपैकी अधोरेखित केलेलं हे तुमचा पेपर आहे. ओके, ही तुमची वरची मार्जिन आहे, ही लेफ्ट साइडची मार्जिन आहे. ओके, सो इथे कुठेतरी तुम्हाला थोडस 2 मिनिटं. ओके, सो लिहिताना असं व्यवस्थित मार्जिन मध्ये लिहिलं पाहिजे. मग तुम्ही एक्स्ट्रावाली ही एक लाईन ड्रॉ केली पाहिजे, इथून एक एक्स्ट्रावाली अशी लाईन मारली पाहिजे ह्या साईडला. म्हणजे लिहिताना व्यवस्थित लिहिलं पाहिजे. इथे क्वेश्चन लिहितात, क्वेश्चन नंबर 1 ए मधला पहिला क्वेश्चन, त्याचा आन्सर. इथून लिहायचं डेफिनेशन, कोणाची पण डेफिनेशन, हेरिडिटीची काय डेफिनेशन आहे, डेफिनेशन समजा लिहायची. ओके, काय डेफिनेशन? ट्रान्सफर ऑफ जेनेटिकल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज नोन ॲज हेरिडिटी. मग इथे एक थोडीशी एक लाईन सोडली. सेकंड क्वेश्चन, आन्सर, त्याचा आन्सर लिहिलं. बघा किती छान वाटतंय.